Hello everyone. Today we will learn about molecular mass and concept of mole. याआधी आपण ॲटॉमिक मास नंबर म्हणजे काय ते बघितलं. ॲटॉमिक मास नंबर म्हणजे प्रोटॉन्स आणि न्यूट्रॉन्स यांची बेरीज. द सम ऑफ नंबर ऑफ प्रोटॉन्स अँड न्यूट्रॉन्स इन द न्यूक्लियस ऑफ ॲटम इज कॉल्ड ॲटॉमिक मास नंबर, जे आपण P+N नी डिनोट करतो. युनिफाईड मास हॅज बीन एक्सेप्टेड ॲज द युनिट ऑफ ॲटॉमिक मास आणि त्याचं युनिट आहे डाल्टन. डाल्टनचा सिम्बॉल स्मॉल यू आणि त्याचं व्हॅल्यू आहे 1U इज इक्वल टू 1.66053904 मल्टिप्लाइड बाय 10⁻⁻27 किलोग्रॅम. त्यानंतर केमिकल सिम्बॉल्स ऑफ एलिमेंट्स यामध्ये काही प्रश्न आपल्याला दिले होते. त्या प्रश्नांची उत्तरं आपण लिहून घेतली आहेत. यामध्ये केमिकल सिम्बॉलसाठी तुम्हाला मी एलिमेंट्स आणि त्यांचे सिम्बॉल, त्यांचे ॲटॉमिक नंबर, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन कसं काढायचं, त्यानंतर व्हॅलन्स इलेक्ट्रॉन किती असतात आणि त्यावरून त्याची व्हॅलन्सी कशी काढायची, हा टेबलच्या नोट्स मी तुम्हाला प्रोव्हाइड केलेल्या आहेतच. तर केमिकल सिम्बॉल ऑफ एलिमेंट्स याच्या बाबतीत महत्त्वाची गोष्ट म्हणजे यामध्ये जे एलिमेंट्स असतात त्याचे सिम्बॉल हे त्या एलिमेंटच्या स्पेलिंगमधलं पहिलं अक्षर कॅपिटल किंवा मग पहिलं आणि दुसरं अक्षर, पहिलं कॅपिटल आणि दुसरं स्मॉल, यावरून ते लिहिले जातात. जी करंट मेथड आहे सिम्बॉल्सची, इट इज इन्व्हेंटेड बाय बर्झेलियस. त्यानंतर आपण मॉलिक्युलर मास म्हणजे काय ते बघणार आहोत. तर मॉलिक्युलर मास म्हणजे त्या सबस्टन्समध्ये असणाऱ्या एलिमेंट्स ॲटम्सच्या ॲटॉमिक मासेसची बेरीज म्हणजे मॉलिक्युलर मास. आणि ॲटॉमिक माससारखंच मॉलिक्युलर मास इज ऑल्सो मेजर्ड इन डाल्टन, स्मॉल यू. आता खाली हाऊ टू डिड्यूस मॉलिक्युलर मास ऑफ H2O, वॉटर मॉलिक्युलर मास हे काढून दाखवलेलं आहे. त्या टेबलमध्ये सगळ्यात पहिले कन्स्टिट्युएंट एलिमेंट्स म्हणजे त्या मॉलिक्युलमध्ये किती एलिमेंट्स आहेत ते लिहिलेलं आहे. तर H2O मॉलिक्युलमध्ये एक हायड्रोजन आहे आणि ऑक्सिजन आहे. हायड्रोजनचं ॲटॉमिक मास 1 आहे आणि ऑक्सिजनचं 16. आता हायड्रोजनचे 2 ॲटम्स त्यामध्ये आहेत, त्याच्यामुळे 2 नंबर ऑफ ॲटम्स इज इक्वल टू 2 आणि ऑक्सिजन एकच असल्यामुळे 1. ॲटॉमिक मास मल्टिप्लाइड बाय नंबर ऑफ ॲटम्स, 1 मल्टिप्लाइड बाय 2 आणि 16 मल्टिप्लाइड बाय 1, यावरून मॉलिक्युलर मास इज इक्वल टू सम ऑफ कन्स्टिट्युएंट ॲटॉमिक मासेस. आणि त्या फॉर्म्युल्यामध्ये व्हॅल्यूज जर टाकल्या तर 2 + 16 इज इक्वल टू 18 आणि त्याचं युनिट लिहायचं आहे U. म्हणजेच मॉलिक्युलर मास ऑफ H2O इज 18U. त्यानंतर यूज युअर ब्रेन पॉवरमध्ये ॲटॉमिक मासेस दिलेले आहेत काही एलिमेंट्सचे आणि खाली मॉलिक्युलर फॉर्म्युलाज दिलेले आहेत. त्या मॉलिक्युलर फॉर्म्युल्याचे तुम्हाला मॉलिक्युलर मास काढायचे आहेत. तर हा प्रश्न तुम्हाला होमवर्क म्हणून मी दिलेला होता, तो तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये सोडवायचा आहे. ऑनलाईन क्लासेसमध्ये आपण CaOH2 कॅल्शियम हायड्रॉक्साईड याचं मॉलिक्युलर मास कसं काढायचं ते शिकलो. बाकीचे सगळे तुम्हाला होमवर्क आहे, ते होमवर्क तुम्ही नोटबुकमध्ये करा आणि माझ्या नंबरवरती तुम्ही मला व्हॉट्सॲप करू शकता. थँक्यू.